माण जिल्हा परिषदेमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने भाजपने आपलं निलंबन केलं आहे, तर याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी अमर म्हात्रे आणि माझी मिसेस सौ सुनंदा अमर म्हात्रे हिला मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. आम्ही निलंबनाची क्लिप सर्वत्र व्हायरल झाली, आम्ही बघितली. पण जी आहे क्लिप, भारतीय जनता पार्टीचे प्रोटोकॉलच माहित नाहीत, मी स्पष्ट सांगतो. बरं वाटलं असतं, ज्यांनी क्लिप टाकली आहे त्यांनी स्वतः बघावे की भारतीय जनता पार्टीचे जे प्रोटोकॉल आहेत त्याच्यानुसार एका घरामध्ये 2 अध्यक्षपद बोला किंवा पद बोला देता येत नाही. पण स्वतः त्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, त्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्यांचे हजबंड विभागीय अध्यक्ष आहेत. प्रथमतः त्यांनी भारतीय जनता पार्टीचा स्वतः अभ्यास करावा आणि मग लोकांवर टीका करून किंवा या क्लिप वगैरे व्हायरल कराव्यात. तसेच जे माझे निलंबन झालेले आहे 6 वर्षासाठी, तर ज्या दिवशी इथे जो चाललेला जो कारभार होता त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष साहेब असतील किंवा वरिष्ठ नेत्यांनी पाहणंच बंद करून, म्हणजे एखाद्या मुलाला सोडून दिलं जातं तसं सोडून दिल्यानंतर आम्ही विचार केला की बाबा आता इथं राहून काय करायचं आणि काय नाही करायचं या विचारात असतानाच आम्ही अपक्ष भरण्याचा विचार केला आणि मी बाहेरच झालो एक प्रकारे. कारण कसं असतं, पक्षाची प्रत्येकाचा एक प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे त्यांनी माझं निलंबन केलं. पण जिल्हाध्यक्षांनी जर मला पत्राद्वारे कळवलं असतं तर अतिउत्तम झालं असतं असं मला वाटतंय. आपण भाजपचे कट्टर कार्यकर्ते होतात, आपण उपसरपंच देखील राहिलेले आहात. मग आपल्याला तिकीट दिलं नाही का आणि त्यामुळे अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आली? नाही, असं नाही बोलून जमणार. कारण तिकीट कोणाला द्यायचं हा वरिष्ठांचाच आदेश असतो आणि ते 11 वर्ष, आज आम्ही 11-12 वर्ष सेवा करत असताना बघत आलेलो आहोत. जिल्हा परिषदची सीट मिळाली नाही म्हणून मी अपक्ष भरला, जर हा जो आरोप असेल तर तो साफ खोटा आहे. ऍक्च्युली याची पाठी मग विषय बरेच आहेत, 2-3 विषय आहेत की 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी ज्यांनी काही पदं दिली त्याच्यामध्ये एक पदाधिकारी म्हणाला की अमर म्हात्रे हा काँग्रेसमध्ये गेलाय, मीटिंग झाल्यात. आणि काही दिवसापूर्वी म्हणजे 13-14 तारखेला भारतीय जनता पार्टी ऑफिसमध्ये मीटिंग घेतली विभागीय अध्यक्षांनी. त्यांनी सांगितलं सर्व कार्यकर्त्यांनी की अमर म्हात्रेंनी शेका पक्षात प्रवेश केलाय. म्हणजे माझी बदनामी चालू ऑलरेडी केली होती. तर त्या पार्श्वभूमीवर ऍक्च्युली मला वेगळं होणंच बरं वाटलं. कारण काय असतं, मी कट्टरपणे आज काम केलं, मी काम नाही केलं, मी भारतीय जनता पार्टी जगलो. भारतीय जनता पार्टीचं पद मिळवणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होत नाही. आपण ज्या वेळेला एखादा कार्य घेतो त्या कार्याच्या पाठीमागे असणारी पार्श्वभूमी आपल्याला जगावी लागते, तरच समाज आपल्या बरोबर येत असतो. साहेब, आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर आपल्याला महाविकास आघाडीने उमेदवार या ठिकाणी न देता आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, याबद्दल काय सांगाल? साहेब, विषय सांगायचं झालं तर मी अपक्ष फॉर्म भरायचा विचार ज्यावेळी केला, मला महाविकास आघाडीच्या कुठल्याही मोठ्या नेत्याचा फोन वगैरे आलेला नव्हता. मला काही शेका पक्ष असतील, शिवसेना असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, याच्यातील काही इथले कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते मला फोन करीत होते, अरे अमर तू पक्षात ये, या पक्षात ये, त्या पक्षात ये. मी त्यांना सांगितलं की मला पक्षात कुठल्याही जाता वेळेलाच माझ्याबरोबर असणारी जी सोसायटी आहे, गाव पातळीवर जे माझ्याबरोबर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, मला त्यांना विचारायला लागेल की कुठल्या पक्षात आपण जायचं का. तर त्यांनी सांगितलं का कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा आपण अपक्ष उमेदवारी लढूया आणि मग बघूया. मग नंतर आम्हाला निरोप आले बऱ्याच वेळेला, आम्ही प्रयत्न केला मग 17 तारखेला भेटायचं त्यांना. आणि 17 तारखेला माझी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर बातचीत झाली पनवेल येथे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं माझा की मला अपक्ष फॉर्म भरायचा आहे, त्याच्या पाठीमागं कारणही त्यांना सांगितली. मग त्यांनी सांगितलं की जर आम्ही पाठिंबा देऊन जर तू उमेदवारी अर्ज दाखल करणार असशील तर आम्ही 100% आणि पूर्ण ताकदीने तुझ्या पाठीमागे उभे राहू आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा, एव्हाना मी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेतच, त्याबरोबर मी शिंदे सेनेचे जे पदाधिकारी त्यांचाही
आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अजितदादा गटाचे जे आहेत त्यांचंही आभार मानतो की त्यांनीही मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतोय म्हणून त्यांनी उमेदवार दिले नाही जिल्हा परिषदला. कोणकोणते विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरला आहात आणि यापूर्वी कोणते विकास कामे केलेले त्याबद्दल थोडक्यात सांगा. 2018 साली आमचं इलेक्शन झालं. ऍक्च्युली कसं असतं की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना 2018ला ज्यावेळी मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलो त्यावेळेपासून 19ला मी उपसरपंच झालो साहेब. 19 पासून ग्रामपंचायतचा निधी असेल, सिडकोचा निधी असेल याच्यासाठी आतूनच प्रयत्न करून तुम्ही आता आमच्या गावात 18च्या अगोदर जे गेला असता तर कुठल्याच म्हणजे गणपतीोत्सव नवरात्रोत्सव असेल तर खड्ड्यातून आणि चिखलातून ऍक्च्युली पाहुणे यायचे. मला खूप दुःख व्हायचं खरं सांगतो आणि त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलोय होतो की विकासाची कामं होत नाही तर आपल्याला एकाच पक्षात कुठं राहून. कारण मी जिथं जातो त्यावेळी प्रत्येक वेळी हेच सांगतो की गाव आणि शहर, येणारा शहर या दोन्हींचा विकास करण्याची आपली भूमिका पाहिजे. आपण ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही पाण्याचा प्रश्न गाव पातळीवर बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे पण गव्हाण एरियामध्ये जिकडे बरेच पाण्याची लाईन छोटी होत जाते, इकडनं 800ची लाईन आहे तिकडे 200-300 पर्यंत गेलेले आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही बऱ्याच गावांमध्ये पूर्णत्वास आणलेला आहे. गव्हाण कोपर जो एरिया आहे तिथे या सक्षम नेतृत्व आहे, सर्व पक्षांमध्ये आहे आणि काही मित्र लोक आहेत माझे जे स्वतःचा व्यवसाय म्हणजे व्यवसाय त्यांचा एवढा मोठा आहे की करोडो रुपये त्यांना येतात महिन्याला भाडा म्हणून. पण ते लोक तो विचार न करता रस्त्यावर उतरून ते काम करत आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर कोरोना कालामध्ये साहेब जर विचार केला तर मोठे मोठे नेते लोक घरातून बाहेर निघत नव्हते. मी स्वतः डोस मिळवण्यासाठी मग आम्ही तिथला जो आरोग्य केंद्र आहे सिडकोचा तिथे डॉक्टर साहेबांशी बोलून आणि वरच्या लेवलला बोलून त्यावेळेला 100 डोस मला ते द्यायचे दररोजचे उपसरपंच म्हणून. त्यातून 50 डोस मी गावातल्या नागरिकांना आणि 50 डोस सोसायटीच्या नागरिकांना देऊन म्हणजे नियोजनबद्ध बाबा 10 डोस या सेक्टरला, 10 डोस त्या सेक्टरला असे करून ते आपण आणि या गावातून 5 या गावातून 10 असे करून ते 100 डोस दररोजचे देण्यासाठी नुसतं फोनवर नाही मी स्वतः इथं उभे राहायचो, त्या लोकांची लाईन लावून घ्यायचो, त्यांना ते डोस देईपर्यंत संध्याकाळी थांबायचो आणि त्याच्यानंतर रस्त्यांचा विषय असेल आक्रमकपणे सत्ता मी भारतीय जनता पार्टी असतानाही सत्ता भारतीय जनता पार्टी असताना सुद्धा आक्रमकपणे सिडको विरोधात आम्ही पेपरला द्यायचो का ह्या सेक्टरचा रस्ता झाले नाही, या सेक्टरला पाणी गेलेलं आहे, या सेक्टरला ड्रेनेजचे विषय आहेत, लाईटचे पोल असतील. आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडलेल्या आहे. बऱ्याच वेळेला सिडको साहेब बोलायचे अरे तुम्ही सत्तेतल्या पक्षातले विभागाध्यक्ष उपसरपंच तुम्ही सत्तेच्या विरुद्ध बोलता. मी सांगतो सत्तेच्या विरुद्ध नाही बोलत, सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सुविधा दिल्या तर आम्ही कशाला कोणावर भांडण करायचं. तर ते त्यांनाही पटायचं आणि अक्षरशः काही अधिकारी लोक ड्युटी संपल्यानंतरही आमच्या बरोबर काम करायचे. त्याच्यानंतर कोरोना कालामध्ये साहेब बरेचसे लेबर जे होते जे +4 सोसायटी मधले नागरिक ज्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे घरात रेशनचे वांदे झाले होते. आम्ही घरातला रेशन स्वतःचा वाटून मग आमची मित्रमंडळी बरेच काही कॉन्ट्रॅक्टर लोक, बिल्डर लोक मी त्यांना फोन करायचो साहेब काहीतरी मदत पाठवा. मग ते आम्ही त्यांना तांदूळ, डाळ, तेल कारण पक्षाकडे नेत्यांकडे बऱ्याच असायचा विषय तेही पाठवायचे पण अपुरा पडायचा आणि खालच्या लेवल पर्यंत पोहोचणं मुश्किल व्हायचं. आम्ही त्यावेळी नवरा बायको म्हणून आम्ही आणि माझी पूर्ण टीम त्यावेळेला पक्षाची असेल, माझा जीवदानी ग्रुप असेल, जीवदानी स्पोर्ट्स असेल, 40+ मास्टर्स असेल आणि उलवण सर्व जे असेल ते सर्व लोक पूर्ण ताकदीनं उतरून आम्ही त्यांच्यापर्यंत तो नियोजनबद्ध काम केलेलं आहे. पुढे म्हणायचं पण झालं तर आज तुम्ही उलवण मध्ये बघताय मार्केट जो एक विषय आहे, खूप मोठा विषय आहे आठवडी मार्केट. आमचं त्यावेळेला फॉलोअप होतं की आठवडा मार्केट सिडकोनी प्लॉट देऊन नियोजनबद्ध चालवा, प्रत्येक क्षेत्राला चालवा. कुठल्याही गोरगरीब जो आज एखादा बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेला आहे जर एक कमवता असेल त्याच्यामध्ये जर 10 लोक घरात इथे त्यांना रोजगार नसेल त्यांनी येऊन इथं मार्केट लावला, कमवला, त्याला आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध आहे नियोजनबद्धतेला. कारण कसं आहे रस्त्यावर घाण असते, ऍम्ब्युलन्स कधी जर एखादा पेशंटचा जर जीव गेला त्याला जिम्मेदारी कोण, भांडणं होतात बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये परप्रांतीयांपेक्षा परदेशातील जे लोक आलेले आहेत बांगलादेशी
आमचा विरोध त्यांना आहे. मी स्पष्ट सांगतो, बऱ्याच वेळेला काय व्हायचं की भारतीय जनता पार्टीचा हा अध्यक्ष, हा उपसरपंच हा एका कम्युनिटीच्या विरोधात आहे का काय? या देशातला ज्याला अभिमान आहे देशाचा, ते सर्व आपले देशवासी आहेत, ते सर्व देश बांधव आहेत. माझा विरोध बांगलादेशी जे रोहिंग्या मुस्लिम असतील, म्यानमार मधून जे आलेले, ज्यांनी इथं अतिक्रमण केलेली आहेत, जे लोक इथं येऊन मार्केट चालून जो पैसा कमवतात, आमचा विरोध त्यांना आहे. मी स्पष्ट सांगतो, बऱ्याच वेळेला काय व्हायचं की भारतीय जनता पार्टीचा हा अध्यक्ष, हा उपसरपंच हा एका कम्युनिटीच्या विरोधात आहे का काय? या देशातला ज्याला अभिमान आहे देशाचा, ते सर्व आपले देशवासी आहेत, ते सर्व देश बांधव आहेत. माझा विरोध बांगलादेशी जे रोहिंग्या मुस्लिम असतील, म्यानमार मधून जे आलेले, ज्यांनी इथं अतिक्रमण केलेले आहेत, जे लोक इथं येऊन मार्केट चालून जो पैसा कमवतात, तो देशाविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा देशाच्या विरोधात असणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करून देशामध्ये जो असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत हे मी स्पष्ट करतो. सिडकोला मी आजही आवाहन करतो. माझी ज्या वेळेला सिडकोमध्ये मीटिंग झाल्या, पोलीस स्टेशनला मीटिंग झाल्या, त्यावेळेला माझा हाच मुद्दा होता की साहेब, आम्ही एका कम्युनिटीच्या विरोधात नाही, आम्ही आहोत विरोधात बांगलादेशी लोकांच्या, आम्ही विरोधात आहोत अनियमितपणे चालवणाऱ्या आठवडी बाजाराच्या विरोधात. गोरगरिबांना आठवडी बाजार मिळवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत आणि ते नियोजनबद्ध. प्लॉट तुम्ही घ्या, आम्हाला त्यातला 1 रुपया नको आहे. ज्यांना मिळतायत ते त्यांना त्याच्या सदिच्छा, तुम्ही त्यांना प्लॉट द्या, त्यांचं तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा, ती घाण लगेच उचलण्याची व्यवस्था करा. या गोष्टी केल्या तर आम्ही सर्वांबरोबर आहोत. त्याच्याबरोबर साहेब, उलव्याला सेपरेट एक आपल्याला पंप हाऊस लागेल, त्याशिवाय हा शहरामध्ये पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. आपण कितीही कोणी वल्गना केल्या, मी केल्या किंवा अपोजिटने केल्या, जर सेपरेट पंप हाऊस असला तर पंप हाऊस मधून ज्या प्रेशरने आपण पाणी आपण सोडू शकू, प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकू. आणि गावोगावी गावांमध्ये आता प्रश्न झालाय की पाणी येतो त्याच वेळेला येऊन गेला 2 तासात आणि त्यावेळी नसतं तर पाणी मिळत नाही. सेपरेट पाण्याच्या टाक्यांचाही प्रश्न चालू आहे सर्वत्र. सिडको देते, जल जीवन मिशन म्हणून देत आहेत, त्या पूर्णत्वास लवकर नेण्यासाठी जे काय आमचे सहकार्य लागेल, कारण जिल्हा परिषदेतून त्याची टेंडर होतात, तर तिथे आम्ही आक्रमकपणे बातचीत करू. मच्छी मार्केटचा विषय आहे तो आणि चिकन मार्केटचा विषय आहे. रस्त्यावर ज्यावेळी चिकन मटन कापला जातो, ते त्याची घाण खाऊन कुत्रे हे होतात, म्हणजे चावे घेतात, त्याच्यातून रेबीज पसरतो. या गोष्टींकडे साहेब मोठ्या लोकांचं लक्ष जात नाही, आमचं त्यावर पूर्णपणे लक्ष आहे. ते नियोजन पद्धतीनं जे सिडकोने बनवलेत मार्केट बऱ्याच ठिकाणी, पण तिथे शौचालयाचा सुविधा नाही आहे, त्याचे ते शटर तुटलेले आहेत, सिक्युरिटी गार्ड नाही आहे, लाईट नाही आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही फॉलोअपही चालू आहे आमचा. सिडको साहेबांना नेऊन मी समोर ते दाखवलेलं आहे, तर त्याच्याकडे एक आमचं एक प्रामुख्याने लक्ष असेल. महिलांसाठी या ठिकाणी शौचालय नाही आहे. बघायला गेलं की उलवानोर हा मोठा शहर झालेला असता, कशा प्रकारे आपण याच्यावरती लक्ष देणार आहात? मी याच्याबद्दल साहेब 2 वेळेला मी स्पष्ट सांगतो, आमदार साहेबांच्या बरोबर सिडकोत गेलो होतो. त्यांना सांगितलं, त्यांना तेही सांगितलं की तुम्ही जर स्पेशली बाथरूम साठी जर कुठे प्लॉट राहिले नसतील, मेन रोडला गार्डन आहेत, आपले पब्लिक युटिलिटीचे प्लॉट आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सबस्टेशनचे काही प्लॉट आहेत, त्यांच्या एका कोणपाऱ्यात कुठंतरी प्रत्येक सेक्टरला कमीत कमी 2 तरी शौचालय पाहिजेत. कसं असतं, आपल्याला मतं पाहिजेत, म्हणजे मग मार्केटवाले असतील, फुटपाथवाले विक्रेते असतील किंवा कोणी असतील, त्यांची मतं पाहिजे, पण त्यांना सुविधा नको. आम्ही त्यांना सुविधा देण्यापेक्षा बोलतो की एखादा समजा पाहुणा मंडळी आला, नवीन इथे जर नागरिक आला, तो रस्त्यावर फिरतोय, तो कुठेही शौचालय बसतोय, तर ती घाण आहे. उलवानोर खूप सुंदर असं एक नियोजनबद्ध शहर आहे साहेब, तर त्याच्यामध्ये शौचालय हा विषय खूप मोठा गंभीर आहे. फक्त एक कोपर तलावावर एक शौचालय साहेब आहे तो आहे, बाकी ठिकाणी शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्या भगिनी आज मच्छी विक्री करायला बसतात, रस्त्यावर बसतात, त्यांना शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आमचे रिक्षावाले, लोकल जे रिक्षावाले आहेत तिथले स्थानिक भूमिपुत्र, ते जर तिथे स्टँडवर आहेत उभे, त्याच्याबरोबर एसटी नाके जे आहेत, NMT नाके आहेत, तिथेही आपले शहरातील लोक थांबतात बस स्टॉपवर. तर शौचालयाचा प्रश्न आल्यानंतर मग तिथे महिलांसाठी खूप अवघड विषय होऊन जातो. तर ते करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि सिडको त्याला, मला नाही वाटत की सिडको त्याला नकार देईल, पण फॉलोअप आजपर्यंत चाललाय.
तो चुकीच्या मार्गाने चालेल असं मला वाटतंय. तो पूर्णत्वास नेण्याचं काम पूर्णपणे करू. नोडमध्ये पेट्रोल पंप नसल्याने देखील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, याबद्दल काही आपले प्रयत्न सुरू आहेत का? साहेब, तुमच्या समोरच हा लेफ्ट साईडला पत्रा मारलेला निळ्या कलरचा प्लॉट आहे. 17 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्याच्याहून 10 गुंठ्यामध्ये पेट्रोल पंप आहे, 7 गुंठ्यामध्ये सीएनजी पंप आहे. ज्या कंपनीला काम मिळालेलं आहे, इलेक्शन लागल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो साहेब, की बाबा कधी काय कसा काय. तर त्यांनी मला त्याच्या व्यथा सांगितल्या काय आहे. तो फक्त एका साईन मुलं तो पेट्रोल पंप अडकला साहेब. सेक्टर 22 मध्ये एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. हा भारत पेट्रोलियमला दिलेला आहे. कंपनीच्या नावामध्ये काही मिस्टेक झाली तर समजून घ्या. सेक्टर 22 मध्ये तिथे पेट्रोल पंपाचा प्लॉट आहे. त्यांनी तो बोर्ड लावलाय. विषय काय होतोय, माझा लोकप्रतिनिधींना म्हणजे हात जोडून विनंती करतो की काही आपला काही मागं पुढं आपल्या कार्यकर्त्यांचा स्वार्थ असेल तो बाजूला ठेवून आपण उलवानोड मध्ये 24,000 मतं झालीत साहेब. 24,000 मतांचा जो आकडा आहे तो किंग मेकर आहे. आणि त्यांची मतं जर पाहिजे असतील त्यांना सुविधा देणं आपला परम कर्तव्य आहे. पंपाचे जे प्लॉट आहे 2010 पासून याच्यामध्ये होते, नियोजनामध्ये होते. 2020-21 ला त्यांनी ते प्लॉट टाकले. हा बस समथिंग हा प्लॉट नंबर आहे तो पेट्रोल पंपासाठी, हा सीएनजी पंपासाठी. फक्त एक सीएनजी पंप चालू झालाय सेक्टर 3 मध्ये. सेक्टर 3 की 2 मध्ये आहे, मला मी थोडा विसरलोय. पण तिथं तोही पंप चालू करण्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न केले. अहोरात्र कोणी एका माणसाने केलेलं नाही. अमर मात्र प्रत्येक समस्येमध्ये उभा राहिलेला आहे. आणि त्यावेळेला मी फक्त गाववाला म्हणून का शहराचा विचार करते म्हणून नाही, सर्वांना सुविधा म्हणून प्रयत्न करतोय. आणि हा पेट्रोल पंपाचा काम ही इलेक्शन झाल्यानंतर ज्या प्रॉब्लेम मुळे थांबला आहे साहेब, किंवा सेक्टर 22चा, तर आम्ही अग्रेसिव्हपणे त्याच्यावर मग तो ठिय्या आंदोलन करायचा विषय असो की आमरण उपोषणाचा असो, आम्ही ते करणार आणि तो काम लवकरात लवकर करून घेणार साहेब. आपल्या पत्नीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. 27 जानेवारी ही शेवटची अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर आपल्यावर काय अर्ज मागे घेण्यासाठी दबाव वगैरे आला आहे का? ते दबाव माझ्यावर डायरेक्ट कुठलाही आलेला नाहीये. मला फोन वगैरे आले होते मित्र परिवारांकडून की आपण काय पुढे करायचं, काय नाही, मागं घ्यायचा विचार आहे का, वरिष्ठांचा फोन येतोय. बाकी काही प्रेशर समथिंग काय नाही. अजून 2 दिवस राहिलेत. कारण वरिष्ठांना माहिती आहे मी एक चिकाटीचा कार्यकर्ता आहे. कारण ज्या वेळेला इथं मी भारतीय जनता पार्टी ज्यावेळी मी झेंडा हातात घेतला त्यावेळी माझ्यावर अक्षरशः लोक हसायचे की अरे हा झेंडाही लोकांना माहित नाही, तू झेंडा घेऊन आलास कुठला. म्हणजे गावात मला ऍक्च्युली हसायचे लोक. मी त्यांना असं सांगायचं की कसं आहे, मी एका विचारधारणेमध्ये चाललोय आणि ती विचारधारा मी रुजवून दाखवेन. आणि त्यावेळेला तर इथलं वातावरण खूप दूषित होतं, कारण इथे फक्त 2च पक्षांची दादागिरी होती साहेब. आणि त्यावेळेला झेंडा माहीत नसतानाही आपण त्या झेंड्याचा प्रचार प्रसार केला. लोकांना विचारसरणी पटवली, त्याप्रमाणे लोक आली. त्यांनी दोन्ही वेळेला आमदारकीच्या इलेक्शनला त्यांची भूमिके मुलं अक्षरशः त्या दोन्ही आमदारक्या निवडून आणल्या आम्ही. आणि जे विचारसरणीतून आजपर्यंत काम करत आलो ती विचारसरणी खऱ्याची आहे हे लोकांना माहीत पडलं. म्हणून आज अपक्ष ही उमेदवारी आम्ही ज्यावेळी दाखल केली त्यावेळेला माझ्याबरोबर ते ठामपणे उभे राहिले. आणि माझ्यावर जरी दबाव आला तरी मी प्रत्येक भाषणात बोलतो की मी एका पात्राच्या घरात राहतो. माझ्या दबाव आणून ती पात्राचं घरच जाईल, फक्त माझा काय जाणार नाही. त्याच्यामुळे माझ्यावर किती मोठा दबाव आला तरी आता मागे हटलो तर माझ्या समर्थकांची ती बेईमानी होईल साहेब. जे माझ्याशी कामामुळं, माझ्या नीतिमत्तेमुळे जुडले गेलेले आहेत आणि त्यांच्याशी बेईमानी करणं मला आता तरी जमणार नाही. आपल्या समोर भाजपचा बलाढ्य पक्ष आहे, आपली रणनीती कशी असणार आहे आणि नागरिकांना जिंकून देण्यासाठी काय आव्हान करा? आता काय झालेलं आहे साहेब, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत आम्ही स्पष्ट सांगतो की आमचा विरोध त्या उमेदवाराला आहे. भारतीय जनता पार्टी आज देशभरात, राज्यभरात आणि गल्लोगल्ली सर्वत्र प्रसार प्रचार झालेला आहे. मोठी पक्ष आहे, मोठमोठे नेते लोक आहेत, बलाढ्य पक्ष आहे, स्वतः उमेदवारी करोड अरबोपती आहे. आमचं काहीच म्हणणं नाही, कोणी त्याच्या प्रमाणे काम करावा, आम्ही आमच्या प्रमाणे काम करू. लोकांनी जर झेंडा माहीत नसतानाही आमर मात्र विश्वास ठेवून जर भाजपामध्ये आले तर लोक यावेळी अपक्ष म्हणून ज्यावेळी अमर मात्र उभा राहिलाय तर मला निवडून देतील याचा विश्वास आहे. पण मी कोणालाही कमजोर समजत नाही साहेब.
माझं फक्त आव्हान आहे, निवडून कोणीही या, आम्ही आलो आमच्या जी कामं करणार ते आम्ही स्पष्ट सांगितली. तुम्हीही ती कामं करा जर तुम्ही निवडणार तर. मला देवावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की 100% निवडणूक आम्ही जिंकू. पण कधी काली काही गोष्टींचा उपयोग झाल्यानंतर जर बाय चान्स काही आम्हाला हारपात करावी लागली तरी आम्ही ती स्वीकार करू आणि जी तुम्हाला मुद्दे सांगितले त्या काम करून घेण्यासाठी 100% आम्ही त्यावेळेही आम्हीच आघाडीचे वाचू या विश्वास देतो.